नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल 2000 प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत 4 ते 5 व्हिडिओ टाकले आहेत आणि त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे नद्या, धरणे, तलाव, जलाशय, प्रकल्प आणि घाट, खाड्या, डोंगर आणि बरेच महत्त्वपूर्ण प्रश्न घेतले आहे. तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षेकरता हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आणि IMP असणार आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 301 ते 350 पाहणार आहोत. तर मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 301 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नकाशात पाहिल्यास त्याचा आकार उडणाऱ्या पक्ष्यासारखा किंवा फुलपाखरासारखा दिसतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय ब, गडचिरोली या जिल्ह्याला नकाशात पाहिल्यास त्याचा आकार उडणाऱ्या पक्ष्यासारखा किंवा फुलपाखरासारखा दिसतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ज्ञानेश्वर सागर हे जलाशय महाराष्ट्रातील कोणत्या धरणाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, जायकवाडी या धरणाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या एकत्र प्रवाहाला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, प्राणहिता असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, कोकण हा विभाग महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अजिंठा लेण्यांच्या जवळून कोणती नदी वाहते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, वाघूर ही नदी अजिंठा लेण्यांच्या जवळून वाहते मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या, कारण तुम्ही लाईक केल्यानंतर आम्हाला मोटिवेशन मिळते आणि आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. तर व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात बॉक्साईट खनिजाचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, कोल्हापूर या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे साठे प्रामुख्याने आढळतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील हनुमान हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत हनुमान हे शिखर स्थित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मल्हारपूर हे गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, जळगाव या जिल्ह्यात मल्हारपूर हे गरम पाण्याचे झरे आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महाराष्ट्रात राम नदीच्या पाण्याचा प्रवाह कोणत्या प्रमुख शहरातून वाहतो जो मुठा नदीला मिळतो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, पुणे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात राम नदीच्या पाण्याचा प्रवाह पुणे या प्रमुख शहरातून वाहतो जो मुठा नदीला मिळतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. उल्हास नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील कोणत्या घाटाजवळ होतो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, बोर घाट किंवा खंडाळा घाटाजवळ उल्हास नदीचा उगम होतो मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. गोपाळपूर हे भीमा नदीच्या काठावरील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागाला खाणीचा प्रदेश किंवा खनिज समृद्ध प्रदेश म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पूर्व विदर्भ या प्रादेशिक विभागाला खाणीचा प्रदेश किंवा खनिज समृद्ध प्रदेश म्हटला जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. नायगाव अभयारण्य महाराष्ट्रात कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, मोर या पक्ष्याकरिता नायगाव अभयारण्य महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. करूळ घाट हा महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, कोल्हापूर ते विजयदुर्ग या दोन शहरांना जोडणारा करूळ घाट हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मार्ग आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात गोदावरी नदीनंतर सर्वाधिक लांबीचे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, भीमांचे खोरे हे महाराष्ट्रात गोदावरी नदीनंतर सर्वाधिक लांबीचे खोरे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. घोड धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. तापी पूर्णा खोऱ्यातील जमीन प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेमुळे तयार झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, प्रस्तारभंग आणि खचदरी या प्रक्रियेमुळे तापी पूर्णा खोऱ्यातील जमीन प्रामुख्याने तयार झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सुमारे 49% क्षेत्र हे महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. रेहकुरी अभयारण्य काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोकण किनारपट्टी ही कोणत्या प्रकारची किनारपट्टी मानली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, रिया प्रकारची किनारपट्टी मानली जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. वैतरणा नदीवर बांधलेले मोदक सागर धरण कोणत्या जिल्ह्याच्या हद्दीत येते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, ठाणे या जिल्ह्याच्या हद्दीत येते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, ज्वारी या पिकाखाली महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. गाळणा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, धुळे या जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आनंद सागर हे कृत्रिम सरोवर किंवा पर्यटन केंद्र विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आणि ते शेगाव या तालुक्यात आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील दक्षिण सीमेवरून वाहणारी तेरेखोल नदी कोणत्या दोन राज्यांची नैसर्गिक सीमा बनवते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याची नैसर्गिक सीमा बनवते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मध्य रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, मुंबई येथे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात चुनखडीचे साठे सर्वात जास्त आढळतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सह्याद्री पर्वतातील कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, कराड व चिपळूण या दोन शहरांना सह्याद्री पर्वतातील कुंभार्ली हा घाट जोडतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या कोणत्या प्रमुख नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, पूर्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकमेव हत्ती अभयारण्य किंवा हत्तीच्या संवर्धनासाठी राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात उभारले गेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उभारले गेलेले आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. दळवट घाट हा मार्ग महाराष्ट्रात कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे नाशिक व साल्हेर या शहरात दळवट घाट हा मार्ग आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात रेडिओ लहरीचे केंद्र अणुऊर्जा प्रकल्प केंद्र असलेल्या जैतापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे राजापूर या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कन्हान आणि पेंच या नद्याचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ नागपूर या जिल्ह्यामध्ये होतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ शंभू महादेव या डोंगर रांगेत आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. विदर्भातील लोणंद किंवा अमरावती भागातील कोणती मृदा संत्रा बागांसाठी अत्यंत उत्कृष्ट मानली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ काळी गाळाची मृदा ही विदर्भातील लोणंद किंवा अमरावती भागातील संत्रा बागासाठी अत्यंत उत्कृष्ट मानली जाते. पुढील प्रश्न पाहूया. मांजरा नदी गोदावरीला कोणत्या राज्यात ठिकाणी जाऊन मिळते मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे तेलंगणाच्या सीमेजवळ कुंडलवाडी येथे जाऊन मिळते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ पुणे आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला बाबडी बांधारा विवादामुळे भारतभर ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ गोदावरी नदीवरील बाबडी प्रकल्प या विवादामुळे भारतभर ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अनेर डॅम अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. तानसा धरण हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ भामरागड तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प हे बोर व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात केळी संशोधनाचे मुख्य केंद्र कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी केळी संशोधन आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सह्याद्रीच्या पूर्व उत्तराच्या भागाला भौगोलिक भाषेत काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ मावळ असे म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. उजनी धरणाच्या जलाशयाला कोणत्या पक्षाचे नंदनवन म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ रोहित पक्षी किंवा फ्लेमिंगो पक्षी. उजनी धरणाच्या जलाशयाला या पक्षाचे नंदनवन म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पन्हाळे काजी या प्रसिद्ध ऐतिहासिक लेण्या कोकणातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सूर्या आणि पिंजाळ या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ वैतरणा या नदीच्या उपनद्या आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे येळवंडी या नदीवर बांधण्यात आलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला प्रादेशिक विभाग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मराठवाडा हा प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला प्रादेशिक विभाग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलावरील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला अजून पण लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. आणि जर मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला फ्री PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.